सुप्रभात मंडळी, मी आत्ता आहे टेंबी नाक्यावर. आज विशेष म्हणजे आजचा हा व्लॉग कोपिनेश्वर मंदिरात जातो यासाठी बनवला आहे मी. खूप सुंदर असं मंदिर आहे मंडळी. चला तर मग आपण त्या मंदिराला व्हिजिट देऊया. आपण कोपिनेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच मध्यभागी काळ्या पाषाणाची एक अतिशय भव्य आणि आकर्षक अशी नंदीची मूर्ती आहे. चला तर मी तुम्हाला गर्भगृहात घेऊन जातो. शिवलिंग आहे. या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे एक प्राचीन काळातील मंदिर आहे. 8व्या किंवा 9व्या शतकातील शिला राजवंशाच्या काळाशी जोडला जातो. आज आपण जे मंदिर पाहतो त्याची पुनर्बांधणी इसवी सन 1760 मध्ये मराठा साम्राज्याच्या काळात म्हणजे पेशव्यांच्या काळात केली गेली. ठाण्यावर पोर्तुगीज यांचं नियंत्रण असताना त्यांनी अनेक मंदिरे नष्ट केली. त्यानंतर मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर पेशव्यांचे सरदार रामाजी महादेव बिडकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी केली. या मंदिराचं आणखीन वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आवारात इतर लहान देवी देवतांची मंदिरेही आहेत. फार सुंदर अशी शिवपिंड आहे. म्हणजे तुम्ही जर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर एकांतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाहून फार उत्साहाने आनंद मिळतो आणि एक श्रद्धेचं खूप मोठं असं स्थान आहे. मंदिराच्या आवारात जर तुम्ही पाहिलात ना तर अनेक देवी देवतांची मंदिरे छोटी छोटी तुम्हाला पाहायला मिळतील, जसे गणपती, माता दुर्गा, विष्णू. तसेच मंदिराच्या शेजारी एक मोठे असे ऐतिहासिक तळे आहे ज्याला कोपिनेश्वर तलाव किंवा तलाबाई या नावाने आता ओळखलं जातं. हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं खूप मोठं असं स्थान आहे. श्रावणामध्ये किंवा महाशिवरात्रीला इथं फार सुंदर असा उत्सव असतो, बघण्यासारखा असतो, अनुभव करण्यासारखा असतो. मंडळी नक्कीच व्हिजिट करा. स्टेशनपासून एकदम 5-10 मिनिटावरती जवळ आहे हे मंदिर. तलाबालीच्या शेजारीच आहे.